मित्रांनो, माझं नाव अरुण आहे. मी आता 32 वर्षांचा. एका शेतमालकाच्यात मी शेतगडी म्हणून कामाला होतो. माझे शेतमालक आणि मालकीण खूपच स्वभावाला चांगले होते आणि श्रीमंत पण होते. त्यांची 2 मुलं होती आणि दोघं पण शिक्षणासाठी शहरात असायची. एक दिवशी ते असंच त्यांना भेटायला गेले होते. त्या दिवशी दिवसभर मी एकटाच होतो. घरी आता घरचाच मालक झाल्यागत झालो होतो. बंगल्यावर त्या दिवशी कोणी नव्हतं आणि मग काय, त्याच दिवशी गावातील कांताबाईला मी शेतामध्ये बोलवलं. ती शेतामध्ये गवत काढायला आली होती. तिला पाहून माझं खूप मन झालं. मग काय, मालकाच्या बंगल्यावर कोणच नव्हतं म्हणून मी तिला तिकडे घेऊन गेलो आणि तिकडे गेल्यानंतर दुपारी आम्ही दोघांनी काय केलं, खूप दिवसानंतर मी तिला सुंदर क्षणाचे कसे सुंदर अनुभव दिले, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा. चला तर मित्रांनो, कथेकडे वळूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अरुण आहे. तसं माझं लग्न झालं होतं. बायको पण म्हणावीशी तशी बरीच होती. लग्नाला बरेच वर्ष झाले होते. मी रोज घरात गुंतलेलो असायचो. माझ्या शेजारी असलेली कांताबाई, ती मला खूपच आवडायची. तसं तिला पण मी आवडायचो. मात्र घराच्या जवळच तिचं घर होतं. पण तिचं आणि माझं आहे हे सगळ्यांना माहिती झालं होतं. त्यामुळे आजकाल आमच्यात भांडणं व्हायची. घरच्यांसमोर मी तिला अजिबात बोलत नसायचो. कधीतरी फोनवरती मी तिला बोलायचो. तिच्यावर पण खूपच बंधन होते. ती माझ्याशी बोलू शकत नव्हती. पण तिच्या घरी शेळ्या मेंढ्या होत्या. एक दिवशी असंच ती शेजारी होती. त्यावेळेस मी तिला म्हटलं की माझी तर खूप इच्छा आहे तुला भेटायची. तुझं मन होतं आहे की नाही? त्यावेळेस ती म्हटली की हो, माझं तर मन खूप होतं आहे. पण तुम्हाला माहीत आहे ना, माझ्या सासूबाई, त्यांना आवडत नाही बाहेर कुठे गेलेलं. मी म्हटलं की बघ ना, काहीतरी कर. ती म्हटली की हो, मला तर तुम्हाला खूप भेटायचं आहे. कारण की खूप दिवस झालं तुमच्याकडून जसा आनंद भेटतो तसा मला घरून अजिबात सुख मिळत नाही. मी म्हटलं की हो. मी रोज सकाळी घरातून 10 वाजता कामाला जायचो आणि संध्याकाळी 5:30 ते 6 वाजता घरी येत असायचो. मालकाच्या शेतामध्ये मी कामाला होतो, अगदी शेतगडी म्हणून. मग काय, त्या दिवशी मी कामावरती गेलो. मालक म्हटले की अरे ऐक ना, उद्या आम्ही दोघंजणं गावी जाणार आहे मुलांकडे. त्यांची दोन्ही मुलं शिक्षणासाठी शहरामध्ये होती. त्यामुळे मालक मालकीण नेहमी तिकडे जात असायची. त्यांनी आधीच मला सांगितलं आणि म्हटले की संध्याकाळी आम्हाला तिकडून म्हणजे पुण्यावरून यायला खूप उशीर होईल, तर कुठे जाऊ नको, घरी कोणीसुद्धा नाही आणि तू लक्ष चांगला ठेवतोस. मी म्हटलं हो मालक मालकीण, तुम्ही अगदी निवांतपणे जावा. मी आहे इथे, तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज लागणार नाही. मी तर खूपच आनंदी झालो होतो. कारण की मालक नसले की घरामध्ये अगदी निवांत फिरता येत होतं. कुठे काय ठेवलं आहे सगळं मी पाहायचो. आणि त्याच्यातच माझ्या लक्षात आलं की खूप दिवस झालं की मला पण शेजारणीला कांताला भेटायचंच होतं. मी कधी एकदा तिची भेट घेईन असंच झालं होतं. संध्याकाळी काम सुटलं आणि मी घरी निघालोच होतो. त्यावेळेस तीच कांता मला दिसली रस्त्यावरून. हातामध्ये तिच्या पिठाचा डबा होता. कदाचित ती गिरणीमध्ये चालली असेल. मला पाहताच ती अगदी चकित झाली. मी इकडे तिकडे पाहिलं, शेजारी कोणीसुद्धा नव्हतं. आड बघलेला मी दुकानाच्या त्या उभा राहिलो आणि तिने दळणाचा डबा तिथे ठेवला आणि लगेच बाहेर आली. मला म्हटली की काय हो, काय म्हणताय? मी म्हटलं की काय, आमच्याकडे लक्ष नाही. माझी नजर फक्त तिच्यावर होती. तिचा अगदी कोरीव बांधा पाहून माझं मन अगदी वेडपिसं झालं.
त्यावेळेस ती लाडात येऊन म्हटली की माझं कसं लक्ष नाही, तुम्हीच आजकाल माझ्याकडे पाहत नाही, मी तर अगदी निवांतच असते. हे ऐकून मी खूपच आनंदी झालो. त्यावेळेस ती म्हटली की मग कधी काय म्हणताय? मी म्हटलं उद्या शेतात येशील का? ती म्हटली शेतामध्ये का हो, तिकडे काय आहे? म्हटलं अगं मालक मालकीन उद्या दिवसभर घरी नाहीत आणि मी एकटाच आहे त्यांच्या बंगल्यावरती, मग तिकडे आली तर भेटूया. ती म्हटली आता कशी मी येऊ? माझ्या सासूबाई खूपच कडक स्वभावाचे आहेत. तुमच्यासोबत बोलताना काही पाहताना जरी दिसली तरी माझी सासूबाई दिवसभर मला भांडत बसेल आणि कुणाला तरी सांगेल. मी म्हटलं मग कसं करायचं? ती म्हटली की मला तर खूप इच्छा आहे. आता तुम्हाला बघितलं तरी माझं मन खूप होतंय. मी म्हटलं की असं काम कर, काहीतरी बहाणा काढून ये, मी वाट पाहतोय. असं म्हटलं आणि मी लगेच गाडी चालू केली आणि तिथून घरी आलो. दुसऱ्या दिवशी निवांतच होतो. त्याच वेळेस घरी आलो आणि जेवण केलं. झोपायला गेलो मात्र माझ्या नजरेसमोर तीच कांता येत होती. गेली कितीतरी महिने झालं आम्ही भेटलो नव्हतो. पण काय पण करून उद्या जर आली तर अगदी मनसोक्त आनंद घेता येईल. मग काय, मी रात्रभर तिचं स्वप्न पाहू लागलो, पण ती येते की नाही माहीत नव्हती. अशीच रात्र गेली. सकाळी मी लवकर उठलो. त्यावेळेस घरच्यांना माझ्यामध्ये काहीतरी बदल जाणवला. घरचे मला म्हटले, काय हो, आज काही वेगळाच मूड आहे, काय झालंय? मी म्हटलं नाही, कुठे काय. मग चांगले कपडे तुम्ही कामावर जाताना कधीच घालत नाही, आज कसे काय घातले? घरच्यांचं हे बोलणं ऐकून मी थोडासा दचकलो. आता काय उत्तर देऊ समजत नव्हतं. त्यावेळेस मी म्हटलं की अगं मालकासोबत बाहेर चाललोय. मालक म्हटले येताना चांगले कपडे घालून ये. असं म्हणताच त्यांचं मन अगदी शांत झालं. घरातून मी पोटभर जेवण करून घराबाहेर आलो आणि बघू लागलो कांता कुठे दिसती का, पण ती बाहेर कुठेच दिसत नव्हती. आता मग कसं होणार? तिला यायला तर सांगितलं होतं मी, मात्र तिचं घर रस्त्याच्याच कडेला होतं, आमच्या घरापासून थोडंसं पुढे. येताना मुद्दाम मी तिथे हॉर्न दिला. तशी कांता खिडकीतून बघून हसली आणि मी मानेनेच म्हटलं की ये. तिने पण होकार दिला आणि मी तसा शेतामध्ये आलो. शेतामधलं असलेलं आधी मी काम उरकलं आणि फ्रेश होऊन मालकाच्या त्या बंगल्यात बसून राहिलो. माझी नजर सारखीच रस्ता शोधायची, कधी येते कांता म्हणून. येईल की नाही, नाहीतर नेहमीप्रमाणे आज पण मन झुरणीवर लावते. मी तिच्या आठवणीत खूपच व्याकुळ होत होतो. मला वाटलं नव्हतं की ती येईल, पण लांबून ती येताना मला दिसली आणि मी खूपच आनंदी झालो. पहिल्यांदाच माझं मन एवढं कासावीस झालं होतं. त्यावेळेस ती आलेली दिसली की लगेच मी तिला बंगल्यात यायला सांगितलं. ती आली आणि म्हटलं की तुला येताना कोणी बघितलं नाही ना? त्यावेळेस ती म्हटली नाही, पण कशी काय तू आली इकडे? त्यावेळेस ती म्हटले की घरी सांगितलं मी गवताला चालले म्हणून. बहाणा करून आले, नाहीतर सासूबाई लावते वे मला. सासूबाई माहीत आहे ना तुम्हाला? त्यावेळेस मी म्हटलं हो, या आतमध्ये. आतमध्ये आल्यानंतर मी दरवाजा लावला आणि क्षणाचा पण विलंब न करता मी जवळ घेतलं. त्यावेळेस ती म्हटली की अहो एवढे काय घाई झाले तुम्हाला, आज दिवसभर आहे की. मी म्हटलं की हो, पण मला आता नाही राहवत. किती दिवस झालं तुला मी भेटण्यासाठी तरसत होतो. ती म्हटली की आली ना मी मग आज तुमच्याजवळ, तुमची लाडकी कांताबाई. मी म्हटलं हो ग, तू खूपच माझ्या लाडकी आहे. लग्नाची नसली म्हणून काय झालं, तुला मी बायकोच मानतो. त्यावेळेस ती म्हटली की हो, तुम्ही तर कुठे लग्नाचे आहात, पण तुम्हाला मी सगळं काही दिलं आहे. मी म्हटलं की हां, पण तुम्ही कुठे मला काय दिलं? मी म्हटलं काय पाहिजे, आता देतो की. ती लाजली आणि म्हटली की आता मला तुमच्याकडून साडी पाहिजे. मी म्हटलं की होय का? ती म्हटली की हां,
एकतरी तुमच्या नावाची साडी नको का मला? मी म्हटलं, देतो की राणी, तू एवढी कशाला अगदीच नाहीचा पाडा लावते. तिला घेऊन मी सोफ्यावर बसलो आणि म्हटलं की तू रुसले की खूप भारी दिसते. असं वाटतं की नुसतं तुला पाहत बसावं. समोर तिच्या केस आले होते. मी बाजूला सारले. मी तिला बोलत होतो. म्हटलं, जेवली का तू? मी म्हटलं असं तर ती म्हटली की हो. मग हो का चालू? ती लाजत होती. ती काही होकार देत नव्हती. हे पाहून मला मात्र राहवत नव्हतं. मला जे करायचं आहे मात्र ते मी करू लागलो. ओठांवर ओठ टेकवले आणि प्रेमाची वेगळीच भाषा बोलू लागलो. आम्ही दोघं एकमेकांच्या सुखामध्ये सुख शोधत होतो. खूप दिवसानंतर मिळालेली जवळीक आयुष्यात खूपच सुख देऊन जाते. तसंच चालू झालं. ती म्हटली की तुमचं पाहण्यासाठी माझे डोळे आणि मी किती आसुसले आहे. खरंच खूपच सुख मिळतं हो तुमच्याकडून. खूपच चांगल्या पद्धतीने करता. असं म्हणून मी ते आनंद देऊ लागलो. तिची व्याकुळ करणारं सौंदर्य मनाला एक वेगळाच भुरळ देत होतं. खरंच इतक्या दिवस मन माझं तिच्यासाठी खूपच व्याकुळ व्हायचं. मात्र समोर आल्यानंतर काय करू आणि काय नको असं झालं होतं. मग काय, तिथे सोफ्यावरती मालकाच्या त्या बंगल्यामध्ये मी कांताला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागलो. तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होता. आमच्यामध्ये कसली लाज आणि कसलं काय होतं. फक्त दोघंजण प्रेमात अखंड बुडाण्याचं सुख मात्र मिळत होतं. त्या दिवशी जरासुद्धा मी थांबलो नाही. तिला पाहिजे तसं आणि हवं ते सगळं दिलं. दोघंजण व्याकुळ झालो होतो. घामाघूम झालो होतो. कारण की खूप दिवसांचा दुरावा आता मिटला होता. तिला माझ्याकडून आणि माझ्यापासूनच चांगलं सुख मिळाल्यामुळे तिचा चेहरा अगदी खुलून गेला होता. आम्ही दमून तिथेच पडलो. ती म्हटली, आता जाते मी, उशीर होतोय. तर मी म्हटलं की आताच तर एकदा झालंय, अजून एकदा हो की. ती नकोच म्हणत होती. मात्र मी पुन्हा चालू झालो आणि तिला आनंद देऊ लागलो. त्या दिवशी मालक नव्हते घरी. मात्र त्यांच्या घरात मी आणि कांता स्वतःला मालकीण समजू लागलो. तिला मी मालकाच्या शेतातली वैरण काढून दिली आणि म्हटलं की जा घेऊन, आज कोण इथे पाहणार आहे? ती म्हटली की हो. नंतर ती घरी गेली आणि मी पण आराम केला. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस अचानक माझी तिची भेट झाली त्यावेळेस ती म्हटली, बाई गं, काल जे झालंय त्याने मला अजून आळस आलाय. सगळं अंग माझं दुःख लागलंय. मी म्हटलं की हो, पुन्हा कधी येते शेतामध्ये गवत न्यायला? त्यावेळेस ती म्हटली की हो, येईन ना. शेतात आल्यावर खूपच भारी वाटतं हो. मन प्रसन्न होतं आणि शांत शांत वाटतं, असं तिचं म्हणणं होतं. मी म्हटलं की हो, मला पण तसंच काहीतरी होतं. आम्ही दोघंजण हसलो आणि मग काय, नंतर पुन्हा भेटण्याच्या आशेने ती तिथून निघून गेली. मात्र पुढच्या वेळेस भेटताना जरा काहीतरी वेगळंच करावं असं मन म्हणतंय. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.